मार्कूची चोकोटली खबर 9वा अध्याय. थो त्याहंता यती उभं होऊन राहिलेले काही जण भगवंताचे राज बडना येवावचं देखतेत. त्याजे अंदी त्याने नाही मारेत म्हणून खरंच सांगला. 6 रोज झाल्यावर येसू पेतुरता याकोबता आणि योहानता एके दिगडे माडावर त्याहंता धरून गेला. फक्त त्याहानीच थती हाय ते थती थो त्याहांच्या पुढा आपणाच्या रूपता बदलला. त्याचे कपडे झलकाव सुरू झाले. कोणताच वरटी दुनियाप तिथला धवरा धुवू नाही सके तिथला धवरे झाले. तवा एलिया आणि मोसे दिसले. त्याहानी येसू संग बोलावचा शिष्याना देखले. येसूता पेतुरू असं म्हणला, रब्बी, हमी यती राहावचा चोकोट. हमी 3 चावडी बंगले टाकतो. तुले एक, मोसेले एक, एलियाले एक म्हणून म्हणला. शिष्याना खूप भियलेसाठी काय म्हणावयो पेतुरले नाही समजला. तवा एक डल दिसून त्याहंता झाकली. तवा ते डलपणू, हो माझा लाडाचा लेक, याची गोष्ट ऐका म्हणून म्हणावचं ऐकू आला. संगच त्याने आपणाचे सिरमुड देखले. राहिलेले 2 जण त्याहनले नाही दिसले. फक्त येसूच त्याहनले दिसला. त्याहानी माड उतरून खालता येऊत राहताने येसू, माणसाचा लेक मरून जाऊन वाचून येऊतले तुम्ही देखले घटनेता कोणालेच नको सांगा म्हणून आज्ञा दिला. त्यासाठी त्याने ते घटनेता आपणापास लपवून ठेवून मरून जाऊन वाचून येवावच्या बारेत चर्चा केले. त्याहानी त्यात एलियास अंदी येवाव म्हणून खाननीत बोधकारावचे वाले कहा म्हणतायत म्हणून पूछले. येसू जवाब सांगोत, एलिया अंदी आलेवर बरोबर करते म्हणावची गोष्ट खरंच होय. पण माणसाचा लेख तकलीफंता भोगव म्हणून काढून टाकव म्हणून वचनिंप कहा लिहुले. पण मी तुम्हाला सांगताव, एलिया आला. पण वचनिंप लिहुलेले राहिलेवानी माणसं करावं म्हणले. समदे त्याले केले म्हणून म्हणला. येसू दुसऱ्या शिष्यानांजवळ आल्यावर थती एक मोठा माणसांचा गुबडा राहावचा आणि खाननीत बोध करावचे वाले शिष्यानांसंग वादना करावचा तो देखला. येसू तर देखल्यावर थती राहिलेले वाले समधी खूप अवचित झाले. वंदन सांगावसाठी त्याजवळ धावत आले. येसू शिष्यानंता ध्यान सांग तुम्ही काय वादना करता म्हणून पूछला. ते गुबडेपण ऐकला, मास्तरा, माझे पोरत तुझ्याजवळ बलवून आणलो. मूक भूत धरलेसाठी त्याची जबन पडली. ते भूत कव धरते तव त्यात भुईवर पाडते. तव माझे पोरेचे तोंडपणू हेच निघते. दात कुरकुडते, त्याचं अंग काडीवानी होते. ते भूत आता खेद म्हणून तुझे शिष्यानंत पूछलो. पण त्याने ते काम करू नाही शकले म्हणून म्हणला. तव येसू, हे पीडीवाल्यांप विश्वास नाहीता. मी कोठवरी तुमसंग राहू, कवरी मी तुमचा सोसवू. ते पोरता माझ्यावर धरून या म्हणून म्हणला. त्याने ते पोरत धरून आले. येसूता ते भूत देखले बरोबर ते पोरत थरथर होये जो केला. तो पोरगा खलता पडला. फेस काढूत घोडाव सुरू केला. येसू ते पोराचे बापता कवपण हो असा हाय म्हणून पूछला. लहानपणच म्हणून तो सांगला. ते भूत पोरत मारून टाकाव म्हणून कितीक झोक विस्तोपा पानेपा टाकून दिला. तू कैसर हो करू शकले ना, हमवर जीव दुखवून आम्हाला मदत कर म्हणून ते पोराचा बाप म्हणला. तू विश्वास करू शकले ना, विश्वास राहिले वाल्यांले समदस होऊ शकते म्हणून येसू म्हणला. संगास ते पोराचा बाप, मी विश्वास करताव, महापराहावचे मूढनमकमता काढावसाठी मदत कर म्हणून म्हणला. माणसांचा गुबडा आपणाजवळ धावत येवावचं येसू देखून ते भूतता, ए चेवड्या मुके भूता, त्यापण बाहेर ये आणि एक बार त्याप नको धसू म्हणून मी आज्ञा देताव म्हणून म्हणला. ते भूत बोंबलून त्यात खूप थरथरा करून बाहेर आला. तो पोरगा मुर्दवानी पडून राहिल्यासाठी जूग जण त्यात मारून गेला म्हणून म्हणले. पण येसू त्याचा हात धरून उठवून उभा केला. तवा तो उभा झाला. घरी गेल्यावर शिष्याना आम्ही कहा नाही खेदू शकलो म्हणून कुसास पूछले. हे रकमेचे भूतांता प्रार्थनेकूनच खेदू शकतो म्हणून येसू सांगला. त्याहानी ते प्रांतमत सोडून गलिली एकूण निघून गेले. आपणाच्या शिष्यानांले येसू बोध करत राहिल्यासाठी आपण कोठी हावयो कोणालेच नाही समजाव म्हणून आशा केला. कहा म्हणले ना, तो आपणाच्या शिष्यानांले बोध करूत
माणसाचा लेख माणसांच्या हातात हवाली करावचं पडते. त्याने ते आता मारून टाकतेत. 3 रोज झाल्यावर तो अनेक जीवन उठते म्हणून त्याहनले सांगला. पण येसू सांगलेलं शिष्यानले नाही समजला. त्याच्या बारेत त्यात पूसवसाठी त्याहनले भेव लागला. त्याहानी कपेर्नहूम म्हणावचे चहारी पुरले. समधी घरात राहतानी तुम्ही काहच्या बारे चर्चा केल्या म्हणून येसू पूसला. त्याहानी येतनी समदेंदून काही मोठा वाला कोण होय म्हणावच्या बारे चर्चा केले. त्यासाठी समधी दब्ब राहिले. येसू बसून 12 जण शिष्यानंतर बलवून मुख्य जागेत आशा करावचं वाला समद्यांच्या मागं राहून सेवा करावं म्हणून सांगून एक लहान पोरत बलवून आणून त्यांच्या पुढं उभं केला. ते पोरत कडे धरून माझ्या नावानं असले लहान वाल्यांत जवळ करावचं वाला मात जवळ करावचं वाला होय म्हणून ही सबप येते. मात जवळ करावचं वाला माताच नाही मात धारले वाले तकाय जवळ करते म्हणून त्याहनले सांगला. मास्तरा तुझ्या नावानं एकला भूतांत खेदवचा आम्ही देखलो. तो आमचा नाही झाल्यासाठी तू तसं करावचं बंद कर म्हणून त्याले सांगलो म्हणून योहान म्हणला. त्यासाठी येसू असं म्हणला, त्यात परेशान नको करा. माझ्या नावानं अद्भुत केलेला वाला मा सांग उरपटी नाही बोले. कहा म्हणले ना आम्हाला उरपटी नाही राहावचं वाला हमकून राहिले वाल्याचे बरोबर. मी तुम्हाला खरंच सांगताव तुम्ही ख्रिस्तूच्या माणसांत ओळखून माझ्या नावानं एक थालीभर पाणी तुम्हाला पिववले देवचं वाला कटकने फायदा घेते. महावर विश्वास करावचे हे लहानले पोरांता पाप करावले कोण चढवतेयो तो घोटीपा जातेचं गोटा बांधून समदूरपा ढकलून देवावचं त्याले चकोट. तुम्ही पाप करावले तुमचा हात पुढं झाले ना त्यात तोडून टाकून द्या. विजनासले विस्तपा 2 हातांकून जावचे दोन काय ठूटा होऊन सरगप्प जावचं चकोट. पाप करावले तुमचं पाय पुढं झाले ना त्यात तोडून टाकून द्या. 2 पाय राहून नरकप्प पडावचे दोन काय लंगडा होऊन कवचले वाचवचं जीव घेवावचा त्याले चकोट. पाप करावले तुमचं डोरा पुढं झाले ना त्यात काढून टाका. 2 डोऱ्यांकून नरकप्प जावचे दोन काय एक डोऱ्यांना भगवंताचे राजवाडे धसवचा कितीको चकोट. थती नरकप्प पल्लेले वाले नाही मरेत त्याहंत चावची इला नाही मरेत. थतली विस्तूची होरी नाही विजय हर एकला ते विस्तप शिक्षा भोगते. मीठ चोकटूस पण त्या पराहाचं खारोट पण गेले ना ते खारोटपण आता आणि कसं आणू शकते. त्यासाठी तुम्ही चोकटले वाले होऊन राहा. एकसंग एकला शांतीनं राहा.